नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी अपडेट. सेवानिवृत्तीचे वय 60 राहणार नाही. जाणून घ्या नेमके किती होणार आहे सेवानिवृत्तीचे वय या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी उपस्थित केली जात आहे. यासाठी राज्य सरकारी कर्मचारी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा सुद्धा करत आहेत. सध्या स्थितीला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष आहे. दुसरीकडे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील राज्य सरकारने 60 वर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण आजही राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतके असून यामध्ये आणखी 2 वर्षाची वाढ करण्यात यावी अशी आग्रही मागणी उपस्थित केली जात आहे. गेल्या शिंदे सरकारच्या काळात या मागणीला सर्वाधिक जोर मिळाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही सुद्धा दिली होती. पण आजही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय झालेला नाही. अशी सगळी परिस्थिती असतानाच आता केंद्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे वय आणखी 2 वर्षांनी वाढवले जाणार आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके असून यामध्ये 2 वर्षाची वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सध्या केंद्रीय सरकारने कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके असून यामध्ये 2 वर्षाची वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. याबाबतचा कॅबिनेट प्रस्ताव तयार झाला असल्याचा मोठा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये आपली जीवनशैली पूर्णपणे बदलून गेलेली आहे आणि याचा परिणाम म्हणून आयुर्मान सुद्धा वाढलेले आहे. तसेच सध्याच्या संगणकीय विभागामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची पण प्रशासनाला मोठी कमतरता भासत आहे. हेच कारण आहे की सेवानिवृत्तीची वाढवण्याची मागणी गरज अधोरेखित होत आहे. दरम्यान रिटायरमेंट एज वाढवल्यास प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी होईल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला आणि शासनाला फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. यामुळे सरकारी दरबारी तयार झालेला हा प्रस्ताव लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये सादर करण्यात येईल आणि प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान केंद्राच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष होणार असून याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे केंद्रातील सरकारने राज्यांना देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत विचार करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा वाढवू शकते. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.